हॅलो एव्हरीवन. आज आपण मटणचा झणझणीत रस्सा बनवूया. त्यासाठी मी घेतले अर्धा किलो मटण. मटणला मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा चमचा हळदी आणि 1 चमचा मीठ लावून ठेवलेलं आहे. याला आपण 10 मिनिट ठेवूया. आणि बाकीचं साहित्य मी घेतलं आहे अद्रक लसूणची पेस्ट, हळदी पावडर, खोबऱ्याचे तुकडे, कोथिंबीर, काळा मसाला, 1 चम्मच धने, अद्रक, लसूण आणि 2 कांदे. तर पहिलं मी धने थोडेसे भाजते, अगदी हलके भाजायचे, जास्त पण नाही. धने मी हलके भाजून घेतले. त्यानंतर आपण खोबऱ्याचे तुकडे भाजून घेऊया. खोबऱ्याचे तुकडे थोडे ब्राऊन होईपर्यंत भाजायचे. खोबरं पण छान भाजत आलंय. खोबरं पण छान भाजलं गेले. काढून घेऊया आपण. मी एक कांदा कट केलेला आहे. त्या कांद्यालाही हलकंसं भाजून घेऊया. थोडासा ब्राऊन होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. कांदा छान ब्राऊन झालाय. आता हा कांदा थंड होईपर्यंत आपण दुसरं काम करूया. आपण भाजलेलं खोबरं कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण मटण कुकरला लावून घेऊया. त्यासाठी आपण घेऊया 4 चम्मच तेल, तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालंय. त्यामध्ये टाकूया आपण एक कांदा छोटासा कट करून टाकूया.
कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. जास्त पण मीठ नाही टाकायचं, कारण आपण पहिल्याच मटणला हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे. नंतर आपण यामध्ये घालूया अद्रक लसूणची पेस्ट. अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट. त्याला थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं, जास्त पण नाही. छान भाजलं गेले अद्रक लसूण आणि कांदा. मग आपण यामध्ये मटण घालणार आहात. हे मॅरिनेट केलेलं मटण आपण याच्यामध्ये टाकूया. नंतर आपण यामध्ये घालणार आहात थोडी कोथिंबीर. आपण दुसरीकडे 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेऊया. हे छान अद्रक लसूण आणि कोथिंबीरमध्ये मस्त भाजलं गेलंय. मग आपण यामध्ये पाणी घालूया. म्हणजे लहान मुलांसाठी पण फिक्का रस्सा खायला होईल. म्हणून आपण पहिलं याला हळदीमध्ये शिजवून घेऊया आणि याच्यामुळे टेस्ट पण छान येते. नंतर आपण कुकर लावून घेऊया आणि 3 शिट्टी करूया. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण भाजून घेतलेले खोबरं, धने, कांदा, लसूण, अद्रक, थोडी कोथिंबीर याचं वाटण करून घेऊया. मसाला छान वाटून झालाय.
मटण छान शिजलेलं आहे. हे मटणचं सूप छान तयार झालंय. लहान मुलंही खाऊ शकतात. आपण आता तिखट रस्सा बनवूया. त्यासाठी घेऊया 4 चम्मच तुम्हाला जास्त आवडत असेल ऑइली तर तुम्ही जास्त घेऊ शकता. यामध्ये घालणार आहात आपण वाटून घेतलेला मसाला. हा आपण वाटून घेतलेला मसाला पहिला घालूया. मसाला आपण तेलात भाजून घेऊया. तो आचेवर भाजून घ्यायचा आहे. तेलात छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान भाजलाय. छान कलर आलाय मसाल्याला. आपण यामध्ये घालूया आता काळा मसाला. तुमच्या आवडीनुसार जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त घालू शकता. 3 चम्मच टाकलेला आहे. या मसाल्यामध्ये भाजून घेऊया. छान मिक्स करूया. छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. काळा मसाला मस्त भाजलेला आहे. आता आपण हे शिजवलेलं मटण घालूया. पहिले पीस घालूया. पीस याच्यामध्ये फ्राय करायचे टाकून. पहिले सगळे पीस घालूयात. या मसाल्यात मस्त भाजून घ्यायचे. कलर झालेला आहे. मटण छान फ्राय झालेलं आहे मसाल्यात. आता आपण हे बाकीचं पाणी घालूया यामध्ये. तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही थोडंच पाणी घालायचं आहे आणि बाकीचं हे पाणी मटण शिजवलेलं सूप म्हणून घ्यायचं आहे. मला रस्सा भाजी हवी आहे म्हणून मी सगळंच पाणी घालते आहे. भाजीचा मस्त कलर आलेला आहे. आता भाजीला आपण थोडंसं उकळी देऊया. छान भाजी उकळली आहे. हे बघा किती छान झाली आहे. आपण कोथिंबीरनी गार्निश करूया. छान झालेला रस्सा भाकरी सोबत चपाती सोबत छान लागेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. शेअर करा. बाय बाय.